चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की काय? तुतुमेमेचं समीकरण पहा. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत. अगदी 4 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शुभम पाटील यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची खालची कडा. एक धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. धावसंख्या 9 या आकड्यावरती. शुभम पाटील खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. एक चौकार आल्यानंतर मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, सिंगल प्रकारची गोलंदाजी. यावेळी आक्रमण प्रहार चढवलाय. फलंदाज नाव आहे रोहन. यांच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय. मॅग्निफिसंट षटकार. लाजवाब स्ट्रोक. बॅटरचं नाव आहे अर्थातच रोहन. यांच्या बॅट मधून आलाय षटकार. ओव्हरची होती समाप्ती. 1 षटक समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 15च्या घरामध्ये. 15 ऑन दी स्कोर कार्ड. 1 षटक समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट. पहा प्रहार. 6 धावांनी धावसंख्या पुढे चालली आहे 15च्या घरामध्ये. अशाच प्रकारची बॅटिंग करणं इथून पुढे देखील आवश्यक असणार आहे. 15 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 1 विकेट जरूर गमावले. जिथे तेजस हे नाव एनाट मधून वजा केलं, परंतु आता गोलंदाजीच्या रणवेवरती जबाबदारीचं षटक. अगदी मिडचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत मंगेश पाटील. स्ट्राईक वरती सामना करण्यासाठी बॅटर गौरव देखील सज्ज आहेत. स्ट्राईक वरती गौरवला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहेत ज्यांच्या बॅट मधून मोठा फटका आला होता. नॉन स्ट्रायकर रोहन. स्ट्राईक वरती गौरव. गोलंदाज मंगेश पाटील. पहिला बॉल यावेळी पहा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. कोणती धाव नाहीये. हॅलो डॉट बॉल आलाय. धावसंख्या 15. यावेळी पहा दिशा खराब आहे पण जवळतात. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेमध्ये भर होताना पाहायला मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. पहा एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरसावले जातात. मोठे फटका जरूर मागील षटकामध्ये आलाय, परंतु या षटकामध्ये आक्रमण होईल का? डेफिनेटली गौरव आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बॅटचा संपर्क चांगला होत नाहीये. वाईड होता वाईड. यावेळी सिंगल आली आहे. 17 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाज. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी बॅटरला आक्रमण करता येत नाहीये. गौरव ऑन स्ट्राईक. चांगला बॉल यावेळी आता आलाय मंगेश पाटील. अगदी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवताना पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती समोरच्या दिशेने फटका गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत नो मॅन्स लँड. ट्रॅव्हल. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी, परंतु 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग विकेट पाहायला मिळत आहे. बॅटर अगदी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. रोहनच्या माध्यमातून खूप चांगला खेळ होतोय. गौरवच्या बॅटमधून फटका आला तर नंतर 3 धावा घेतल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल मंगेश अगेन्स्ट रोहन. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1. टोटल 2 धावा अर्जित केल्या जातील. धावसंख्या 22च्या घरामध्ये. आक्रमण चढवलं जाईल का? स्ट्राईक वरती बॅटर आहे रोहन. मंगेश अगेन्स्ट खेळत असताना यावेळी पहा पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब बॉल.
यावेळी पहा आक्रमण चढवलंय रोहन यांच्या बॅटमधून फटका अगदी दमदार, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडला जातोय झेल बॅक टू दी पॅव्हलियन. शुभम पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगला सुमधुर झेल फलंदाज रोहन बॅक टू दी पॅव्हलियन. तेवीस या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 2 विकेट्स माघारी चालले आहेत. अजूनही एक षटक बाकी आहे आणि या षटकातील देखील एक चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. मंगेश पाटील अंतिम बॉल हाताळण्यासाठी सज्ज आहेत. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज. चांगला बॉल. यावेळी पहा डॉट पद्धतीचा चेंडू रोहित होते आलेले आहेत आणि यावेळी डॉट बॉल आलाय. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या 23. गोलंदाजीसाठी सज्ज आहेत आशुतोष. स्ट्राईक वरती फलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळत आहेत. घरीच असेल पप्पा आहेत ना घरी, त्यामुळे दादा पण आहे त्यामुळे आला असेल. पहिला बॉल सिंगल आहे. बरं सिंगल, तिसरा वाईड. 4 बॉल झाले. पहिला सिंगल, 2 बॉल झाले. पुन्हा एकदा सज्ज आहेत आशुतोष. यावेळी आक्रमण केले. चांगला फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. मला वाटतंय ते स्टॉप झालं होतं ना, त्यामुळे ब्लँक झालं. गौरवनी मारला. नाही लेग बायजर नाही. पाहूया. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये. नो मॅच लँड झिरो ट्रॅव्हल होतोय. एकदा कंप्लीट केली गेली आहे. यावेळी पहा मिस्टर SPL मैदानामध्ये पडतायत, धडपडतायत, परंतु खेळ करण्यासाठी सज्ज आहेत. पुन्हा एकदा आशुतोष गेन्स. यावेळी पहा चांगला फटका खेळलाय. मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षण विशाल. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळी रनआउटची संधी. फलंदाज बाद. आणि या बॉलच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. जरा बॅट आहे का हरवले.
पूजन केले का म्हणा. हॅलो दादा म्हणलं बॅटवर असं स्वस्तिक काढले का? पूजन केलं. हा ते आंबवडी टीम आहे ना ते तिकडे घारेवाडी ते आज आहे ना तिकडे टीम आहे ना ते फोटो पाठवू का तुम्हाला? हा ते तर हाय बॅट हाय चालते चालते हो घेतो घेतो ते आंबवडी टीम आहे का नवीन आता टीम आहे ते घारेवाडी अरे का हरेवाडी दिलं त्यांच्याकडं ते काका एक आले होते इकडं म्हणलं मी नाव वाचलं येणार आहे का कोण बॅट घ्यायला? हॅलो हॅलो आवाज येतो का? म्हटलं बॅट घ्यायला कोण येणार आहे का? कोण आहे? कोण कोण आता? चालते चालते हां कोणाला फोन केलास तू? अमोल ना अमोल पवायला केलं. आवरा म्हणा त्यांचीच आहे ना. बघितल्या संबंध काय वळूयात लगेचच मॅचच्या दिशेने. अगदी आपण पाहिलं तर 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अर्थातच 18 बॉल आणि बनवायचे आहेत 32 धावांचं समीकरण येऊन टिपले. आंबवडी टीम आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहे. 600 रुपये टीम आपले बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. डेफिनेटली सलामीवीर जोडी देखील मैदानावरती आपण पाहतोय. खेळपट्टीवरती मंगेश पाटील त्याचबरोबर शुभम पाटील सलामीची जोडी. अगदी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पाटील दाखवताना पाहायला मिळाले. शुभम पाटील अफलातून कामगिरी. अगदी शरीर यष्टीचा विचार केला तर सडपातळ बांधा आहे, परंतु ज्या प्रकारे फटके खेळतात अगदी गोलंदाजावरती आक्रमण आणि आक्रमण करण्याची क्षमता जी आहे, फायरिंग अटॅकिंग बॅटिंग लाजवाब पाहायला मिळते. आणि त्याच प्रकारची बॅटिंग आता या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये होईल का हे प्रश्नचिन्ह आहे. समीकरण देखील आपण पाहतोय 18 बॉल 32 समीकरण. स्ट्राईक वरती फलंदाज शुभम पाटील, नॉन स्ट्राईक वरती मंगेश पाटील आणि गोलंदाजीच्या रणवे वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज तेजस आलेले आहेत गोलंदाजीसाठी सज्ज. पहिलं षटक हाताळण्यासाठी तेजस. मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंगकडे वळूयात. 18 बॉल आणि 32 धावांची गरज. हॅलो हॅलो चला स्पीडअप घ्या. मॅचला लगेच सुरुवात करा. स्टार्ट करा मॅच. पंच चला, वेळेचं बंधन आहे आपल्याला. जबियात गोलंदाज आहेत तेजस. पहिला बॉल घेऊन निघाले. स्ट्राईक वरती शुभम पाटील. पहिल्याच बॉल वरती हेलिकॉप्टर उडवलाय. बॉलला पाठवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट चालली माघारी. पहिल्याच बॉल वरती बॅक टू दी पॅव्हेलियन. शुभम पाटील हे नाव मात्र पहिल्याच बॉल वरती माघारी परतना पाहायला मिळत आहे. नाराज असेल स्वतःवरती. अगदी पहिल्याच बॉल वरती खूप चांगला फटका सजवला होता. एलिव्हेशन जास्त होता. अगदी मासा जाळ्यामध्ये अडकवला गोलंदाज तेजस यांच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन शुभम पाटील.
विषयाला नाही बंद आहे ना. चला वळूयात मॅचच्या दिशेने. अगदी नवीन फलंदाज निरंजन ज्यांच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा कव्हर केली जाते. निरंजन गोलंदाज तेजस अगेन्स्ट निरंजन. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट पद्धतीचा चेंडू. तेजस खूप चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या बॉल वरती शुभम पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. तदनंतर मात्र यावेळी डॉट अतिरिक्त उसळी घेणारा बॉल वाईट +1. टोटल 2 धावा. पाहूया स्ट्राईक वरती तेजस गोलंदाजीसाठी खूप चांगली चेंडूची सांगता परंतु पंचाचा इशारा येतोय नो बॉलचा. जिथे गोलंदाज तेजस खराब थोडंसं प्रदर्शन यावेळी खराब होतंय. स्ट्राईक वरती निरंजन आहेत. नॉन स्ट्राईक वरती मंगेश. गोलंदाज तेजस यावेळी 3 धावा धावफलकावरती त्यांना सज्ज आहेत. यावेळी पहा अतिरिक्त उसळी घेणारा बॉल फटका हवेमध्ये फसतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु फ्री हिट आहे आणि ते पहा धावसंख्या धावफलकावरती 4. 3 बॉलचा खेळ संपलाय. स्ट्राईक वरती मंगेश पाटील. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पाहूया गोलंदाज निघाले तेजस अगेन्स्ट मंगेश पाटील. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका हवेमध्ये पकडला जातोय. झेल विकेट चालली आहे माघारी. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या बॉल वरती शुभम पाटील. त्यानंतर या बॉल वरती आता मात्र मंगेश पाटील. हे देखील इनॅट मधून सलामीची जोडीचं नाव मात्र वजा केलं जात आहे. काय गोलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये आंबवडे संघाच्या बाजूने. खूप चांगली गोलंदाजी. पहिलं षटक हाताळत असताना जबरदस्त कामगिरी. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 4च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 32 धावांचा पाठलाग करायचा होता साळशिरपे संघाला आणि पहिल्या बॉल वरती आक्रमण करत असताना शुभम पाटील एक मोठी चुकी आणि मोठा मासा देखील जाळ्यात अडकवला. तेजस खूप चांगली गोलंदाजी. अंतिम बॉल असेल आता या षटकाची. चला थोडंसं स्पीडअप घ्या साळशिरपे टीम. नवीन फलंदाज आशुतोष. पहिला विकेट दुसरी डॉट परत वाईट +1 डी परत नो बॉल परत 1 डॉट आणि 5 बॉल रन 4 झाले. बॉलर निघालेत. अंतिम बॉल. यावेळी पहा हलक्या हाताने खेळलाय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की काय. डेफिनेटली दुसरी धाव देखील घेतली जाते. दोन धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 1 षटक समाप्त. 6 धावा 6 ऑन द स्कोर बोर्ड आणि 12 बॉल आता बनवायचे आहेत. 26 धावा. बॉलर नेम कळवा आमच्यापर्यंत. रोहन. गोलंदाजीसाठी रोहन आलेले आहेत. पुढचा बॉल घेऊन स्ट्राईक वरती फलंदाज निरंजन. यावेळी पहा चांगला बॉल आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा अवंतर धाबेमध्ये भरवताना पाहायला मिळतीये.
पुन्हा एकदा बॉलर निघालेत. यावेळी पहा काय भन्नाट वेग आहे गोलंदाजाकडे. लाजवाब यार, काय गोलंदाजी करतायत. नाव आहे रोहन. अगदी वेगवान बॉल होता यावेळी. खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. यावेळी पहा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. अगदी गोलंदाजीचा विचार केला तर आंबवडे संघाचा पहिलं षटक तेजस लाजवाब आणि तदनंतर मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलंय रोहनने. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल आता त्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल. आता मात्र नक्कीच एकदा वर्जित केली जाईल. पंच वाईड आहे ना. व्हाईट बॉल. ओके. यावेळी वेगवान बॉल. यावेळी एका धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. कोणती धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी. हा बॉल देखील डॉट पद्धतीचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर निघालेत. रोहन अगेन्स्ट निरंजन. हा बॉल देखील भन्नाट वेग, परंतु पंचांचा आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब बॉल. धावसंख्या 9 ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती. गोलंदाज रोहन खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत भन्नाट वेग दाखवलाय आणि अंतिम बॉल हाताळण्यासाठी देखील सज्ज आहेत. स्ट्राइक वरती निरंजन. आक्रमण होईल का. खराब चेंडू. नो बॉलचा इशारा. यावेळी पहा धावसंख्या 13. +1 आहे ना. फ्री हिट देखील असेल आता इथून पुढे. अंतिम बॉल आहे. या बॉल वरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. समोरच्या दिशेने केलाय. धाव नाहीये. ओव्हरची होतीये समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या 13. सहा बॉल आणि समीकरण आहे 19चं. 6 बॉल 19 धावांची गरज. वेदाता बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवायचं आहे. बॉलर नेम बॉलर नेम सुनील. सुनील आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल स्ट्राइक वरती आशुतोष. पहिलाच बॉल वेगवान पद्धतीचा. चांगला बॉल पाहायला मिळतोय. यावेळी डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. निरंजन ऑन स्ट्राइक. यावेळी आशुतोष स्ट्राइक वरती आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉट. या बॉल वरती आक्रमण. फटका हवेत पकडला जातोय. कॅच पर्यंत ड्रॉप होतोय. चांगला बॉल यावेळी देखील.
आता 3 बॉल आणि बनवायचे आहेत 19. या बॉल देखील सुंदर पद्धतीचा डॉट बॉल येतोय. सलग 4 बॉल डॉट पद्धतीचे. जवळ ही मॅच आंबवडे संघाच्या बाजूने येताना पाहायला मिळतीये. खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये. प्रथमतः अगदी नवीन टीम आहे कराड असोसिएशन मध्ये आणि आपला खेळ मात्र दाखवताना पाहायला मिळते. जबरदस्त पहिल्या स्पर्धेमध्ये या रब्बरच्या हंगामामध्ये मिडन ओव्हर या स्पर्धेतील पहिली मिडन षटक. नाव आहे सुनील. लाजवाब गोलंदाजीचे प्रदर्शन. पहिली मॅच विजयी. जबरदस्त खेळ आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत बोला की दादा. चला आपण लगेच टॉस घेतोय नेक्स्ट